नमस्कार, देशनदीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सोसायटीमध्ये मित्रांसोबत खेळताना स्विमिंग पूलमध्ये पडून 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पुण्यातील धायरी भागात पार्क व्हीव सोसायटीमध्ये हृदयाचा थरकाप उडवणारा हा प्रकार घडला आहे। निनाद गोसावी असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे। शिधापत्रिका धारकांच्या ई-केवायसी करण्याकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत होते। ही बाब लक्षात घेऊन लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी मेरा ई-केवायसी ॲप विकसित करण्यात आले। अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना घरबसल्या आता ई-केवायसी करता येईल। भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याला अखेर प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून त्याला अटक केली। गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता। तुमसर तालुक्यातील सुकळी येथे 9 मार्च रोजी आयोजित एका समारंभात अन्न व पाणीपुरी विकणाऱ्याकडून पाणीपुरी खाल्ल्याने जवळपास 30 जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार 10 मार्च रोजी सकाळी समोर आला। यात 22 जणांना उपचारार्थ बेटाळा व देववाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर उर्वरित 8 जणांना आंधळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन सुट्टी देण्यात आली आहे। सध्या 12 वाजेनंतर उन्हाची तीव्रता भयंकर वाढली असून सूर्य आग ओकतोय। या आग ओकणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेमुळे मुलांना चक्कर येण्याचे प्रमाण वाढले आहे। यामुळे अकलूजचे प्रांत अधिकारी विजया पांगरकर यांना शिवसेना युवा सेनेच्या वतीने निवेदन देऊन शाळेची वेळ 7:30 ते 11:30 करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा युवा सेनेच्या वतीने शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिलाय। गेल्या विधानसभा निवडणूक प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं। तसंच महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यात देखील असं म्हटलं होतं। परंतु आता राज्यात महायुतीचं सरकार येऊन 4 महिने झाले तरी लाडक्या बहिणींना अद्याप 2100 रुपये देण्यात आले नाही। असा मुद्दा आमदार रोहित पवार यांनी तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून उपस्थित केला। यानंतर विरोधकांनी सभात्यागही केला। अर्थमंत्री अजित पवार यांनी 7 लाख कोटी रुपयांचा राज्याचा अर्थसंकल्प सोमवारी सादर केला। त्यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारला धारेवर धरलंय। राज्यावर कर्जाचं मोठं संकट असून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकावर 82,000 रुपयांचे कर्ज आहे। यासाठी सरकारचं चुकीचं आर्थिक व्यवस्थापन जबाबदार असल्याची टीका दानवे यांनी केली आहे। औरंगजेबाचं कौतुक केलेल्या समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमींना मुंबई सत्र न्यायालयानं 20,000च्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। त्यामुळे आझमी यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांसमोर आझमींनी 12, 13 आणि 15 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हजेरी लावावी, पुराव्यांमध्ये कोणतीही छेडछाड करू नये असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। पुणे जिल्ह्यातील भुगाव इथल्या माताळवाडी इथं शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत पाल्यांच्या प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 18 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिक्षण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून हा प्रकार जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत घडला आहे। बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता। पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात हा प्रकार घडला होता। पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे। मात्र आता पीडितेच्या नव्या मागणीनंतर आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलंय। स्वारगेट बलात्कार प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्तावावर सरकारकडे दाखला झाला आहे। मात्र आता पीडित तरुणीकडून सरकारी वकील म्हणून असीम सरुदे यांना नियुक्त करावं अशी मागणी करण्यात आली आहे। परंतु पीडित तरुणीने अर्ज देण्यास उशीर केल्याचं स्पष्टीकरण यावर पुणे पोलिसांकडून देण्यात आलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।